हाय गाईज, आज आम्ही येऊरच्या जंगलात आलो आहे पार्टी करायला. जूनचा महिना पाऊस पडणार असं आम्हाला वाटलं, पण पाऊस तर काय पडला नाही झाट. तर आज आम्ही चिकन पार्टी केली आहे इकडे. तर तुम्हाला मी दाखवतो आज आम्ही काय काय बनवलं आहे ते. ह्या साईडला इकडे ना हे इथे सुकं चिकन बनवले आणि ह्या साईडला ही ग्रेव्ही बनवली, म्हणजे पातळ बनवलं रस्सा भाताबरोबर खायला. आणि मग दाखवतो अजून मी हे दोघं जण इथे उन्हामध्ये बसून मस्तपैकी हा भात नितळवत आहेत. हा स्वप्नील भाले आणि हा विनरकर कुठे गेला हा. आणि इथे आम्ही हा टेंट बांधला आहे चिकन ते जेवण बनवण्यासाठी, आणि पाण्याची सोय केली आहे. सगळं वरून खालून सगळं पोरांनी आणलं. इथून हा रस्ता आहे जंगलात, हा पूर्ण जंगलच आहे. येऊर पूर्ण फॉरेस्ट जंगल आहे. आणि हे बघा सगळे पोरं आहेत, तुम्हाला आज सगळी पोरं दाखवतो, फक्त वेट करा. फ्रंट कॅमेराने मी तुम्हाला आता दाखवतो हे लोक काय काय करतात. झोपले मला दाखवतो. हे बघा सगळे पोरं इथे आणि काय काय जण आराम करतात. काय काय ना भूक लागली आहे, कारण जेवणाला वाजले आता 2:30 वाजून गेले आणि जेवण आपलं झालं नाही अजून. हे लोक 12 वाजता वरती आले. चिकन आता मी बनवलं आहे, मी आणि तो स्वप्नील भले दोघांनी मिळून आम्ही चिकन बनवलं आहे. आणि हे सगळ्यांनी बनवलं, सगळ्यांनी मेहनत केली A to Z. इकडे बघा रे, सगळेजण आले आमचे एक पिकनं मंडळ आहे आणि भटकंतीची सगळी पोरं आले. आणि इकडे हे सिटिंग एरिया केलं, इथे जेवायला बसणार आहे नंतर आम्ही सगळेजण. आणि नंतर भटकंतीची पोरं भरपूर आलेत, 19 जण भटकंतीचे आलेत. आणि हे इकडे हे तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो. मी आता चिकन बघायला जातो काय केलं आहे, झालं आहे की नाही ते बघायला. हे सुकं बनवलं आहे आणि ह्याला फ्राय करून पूर्ण सुकं बनवलं आहे. आणि ह्याला आता आम्ही थोडं बार्बेक्यू करायला कॉईल टाकून शिजवलं. हे झालं आहे आता. आणि दुसरं दाखवतो. हा रस्ता बनवला आहे, हा शिजतोय म्हणून मी ह्याला जरा झाकण लावलं आहे. आता हे झालं आहे, तो झालं आहे, हे 5 मिनटं फक्त, आणि ते झालं आहे तेव्हा. हां, त्याला झाकण लाव एवढंच आहे. आणि तिकडे मी भात ठेवला आहे, तुम्हाला भात पण दाखवतो मी. थांब, हा राईस आहे. हा राईस स्टीम झाला आहे आता, पूर्ण स्टीम केलेला राईस आहे आज. भावेश परब ह्यांनी फक्त पाणी आणलंय. 8 थर लावायचे यावर्षी, म्हणून हे लोक आता चिकन पार्टी दिली आहे लोकांना. अजून तुम्हाला सगळ्यांना भेटवतो. वीरू हा मागे ऑरेंज कलरचा, विवेकने खूप मदत केली आग चूल पेटवण्यासाठी. ह्याने चिकन बनवायला मदत केली, सगळ्यांनी मदत केली A to Z. आणि इकडे पण आहेत, ते पण दाखवतो तुम्हाला. हे हर्षल पांचाळ आणि मागे दाखव रे झब्या बघा, हा झब्या आहे मागे बसला, कुठे गेला हा बघा. हा बाकी तुम्हाला अजून दाखवतो मी मागे कोण बसले ते. हे बघा आता हे थोडं टेस्टला इकडे दिले ह्या लोकांना, हे लोक टेस्ट करतात. फक्त काम करायला नाही आला, खराब हो जाएगा मैं अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी. फक्त मी तुम्हाला रिव्ह्यू पण देतो मी चिकन कसं झालंय. व्हेरी नाईस. हां, आय लाईक इट. हे कसं झालंय मन्नू? एक नंबर झालंय. गौरव कसं काय काय जण एवढे वैतागले की डायरेक्ट ते पबजी खेळायलाच बसले डायरेक्ट. काम धंदे नाही. गिरकर त्याला काय बोलू नका, त्याला आयटमची आठवण येते. अच्छा, कोण बिपिन? बिपिन नाही. हां ठीक आहे, चालेल सर. व्ह्यू दे. हां, आणि चिकनचा व्ह्यू देतील हे लोक. चिकन बिर्याणी, चिकन कसं होतं काय कसं होतं चिकन काल्या? एक नंबर. हां, परत येऊया आपण. आता परत डायरेक्ट जुलैमध्ये फार्म हाऊसचा प्लॅन करणार आहे, तर तो पण ब्लॉग येणार आहे, तुम्ही स्टे ट्यून. आता सगळ्यांना जेवायला वाढलंय मी, आणि हे सगळे लोक जेवायला बसले तिकडे A to Z सगळेजण. आणि आणि प्लस लोक इथे पनीर खातात, पनीर बिर्याणी खातात, व्हेज आहे सगळे इकडे सगळे. चिकन कसं झालंय रे? आता आमचं पूर्ण जेवण झालंय आणि खूप सुंदर चिकन झालं होतं. चिकन खूप सुंदर झालं आणि पनीर बिर्याणी तुम्ही बघाच किती सुंदर आहे ती. मला दाखवतो मी पनीर बिर्याणी कशी आहे. पनीर बिर्याणी आणली होती व्हेज लोकांसाठी. व्हेजमध्ये विवेक,
कळण्या, वैभव आणि बबल्या हे 4 जण होते. यांच्यासाठी 3 किलो बिर्याणी आणली होती आणि आज आम्ही ती खाल्ली आहे. ते लोक बबल्यात फक्त राहिला होता खाली, तो आता आला आहे. तर हाय गाईज, हा व्हिडिओ पूर्ण खूप छोटा व्हिडिओ होता कारण हा गेल्या वर्षीचा व्हिडिओ आहे, 2025चा व्हिडिओ आहे हा. तर माझ्याकडे जे क्लिप्स होत माझ्या जुन्या मोबाईलमध्ये, तर हे मी टाकलेत कारण काहीतरी नवीन पाहिजे ना. ह्या वर्षी आम्ही परत जाणार आहे तिकडे येऊर जंगलामध्ये, प्लॅन केला आहे. पण बघूया तो सक्सेस होतो की नाही. तर हा मागच्या वर्षीची क्लिप होती माझ्याकडे, मी त्याचा पूर्ण व्लॉगमध्ये बनवलं आहे. तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा साई व्लॉग्सला. तर तुमचं प्रेम मला असंच राहू द्या. धन्यवाद.